इतकी निर्लज्ज बाई असेल असं वाटलं नव्हतं मला. काहीही झालं तरी हिला मी घरात घेणार नाही. आलो हा आम्ही आरामात आलो अगदी. ही सुलोचना स्वतःला काय समजते? माझ्या तोंडावर दार बंद करते काय? हिला माहित नाही मी पण नावाची सुभद्रा आहे. काय प्रीती, कसं वाटतंय सासरी येऊन? खूप छान. आणि तुम्हाला मी खूप मिस केलं. एका दिवसात? नाही पण चांगलं आहे. माहेर पण छान झालं सगळं? हो, सगळं छान झालं. हो हो, अगदी छान झालं. अगदी छान झालं. हं, छान माहेर पण केलंय तिचं. तुम्ही घरात कुठनं आलात? अगं बाई, हा काय प्रश्न आहे? अहो 4 दिवस राहून गेले मी इथे. आणि आता हे घर माझंच आहे ना. मग आपल्या घरची दारं खिडक्या विसरतं का कधी कोणी? कसंही कुठूनही त्याला आत येताच येतं, नाही का? सुभद्राताई, आत्या. जुच्चो. आत्या, आम्ही फ्रेश होतो. हो. चला. दमले ग बाई, मी जरा बसते. अगं बाई. आत्या, जरा पाणी देता का? घर माहिती ना तुम्हाला? हो. मग स्वयंपाकघर माहिती नाही, जा आणि घ्या. माझंच घर आहे. हं. काय नाव काय मोलकर्णीचं? नवीन ठेवले कामाला, सुभद्रा. शोभा, जरा पाणी दे ग. अहो, सावकाश 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 सावकाश. एक मिनिट हं. थांबा थांबा थांबा. या. बस. सरप्राईज. झालं याचं सुरू. मला ना याचा पंचटपणा अजिबात आवडत नाही. किती बालिश आहे हा. कसं वाटलं? खूप छान. पण अहो, तुम्हाला एवढं सगळं करायची काहीच गरज नव्हती. अहो हे तर काहीच नाही. तुमच्यासाठी आणखी एक सरप्राईज आहे आणि त्यासाठी तुम्ही डोळे बंद करायचे. अहो, आणखी एक. नाही, नको. प्लीज डोळे बंद करा. अहो, नको. प्लीज 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 डोळे बंद करा प्लीज. उघडू नका अजिबात. आलोच मी. नो चिटिंग. येस, उघडा डोळे. खूप छान. अगदी तुमच्यासारखं. हो ना? थँक्यू. खरं तर मला तुमची खूप आठवण येत होती आणि मला काही कळतच नव्हतं की मी काय करू काय नको. म्हणून मी तुम्हाला
खूप कॉल केले, मेसेज केले, पण दीपने मला समजावून सांगितलं की तुम्ही तुमच्या माहेरी आहात, तुमच्या माणसांसोबत. त्यामुळे तुम्हाला थोडं स्पेस देणं खूप गरजेचं आहे. आणि मलाही त्याचं म्हणणं पटलं. तुम्हाला त्रास दिला त्याबद्दल आय एम रिअली सॉरी. नाही अहो, म्हणजे मी समजू शकते तुम्हाला, पण घरी सगळेच होते आणि म्हणून मला तुमच्याशी बोलता आलं नाही. खरं तर मीच तुम्हाला सॉरी म्हणायला पाहिजे. हो नाही, तुम्ही कशाला सॉरी म्हणताय? चूक माझी होती. आय एम सॉरी. किती समजूतदार आहात हो तुम्ही. मला एवढं समजून घेता, माझी काळजी घेता. खरंच मी खूप लकी आहे. मला तुमच्यासारखा जोडीदार मिळालाय. स्वराज, आत्या बोलवते. तुम्ही फ्रेश व्हा, मी आलोच. मिटर, तू येणारच होती तर आमच्या सोबत यायचं ना. का एक मिनिट, भूला रस्ता विसरलीस वाटतं. हे बाबा, हे व्हेरी डेंजरस हा. सकाळी उठल्या उठल्या बदाम खात जा, त्याने ना स्मरणशक्ती वाढते. झाली फालतूगिरी करू आता, बाजूला हो, मला आज जाऊ दे. माझ्याच घरात मलाच फाट्यावर मारतेस. काय काम आहे? काय कटकट आहे रे तुझी. प्रीती ताई पर्स विसरली होती, ती द्यायला आली. मिळालं उत्तर? नाही ऐकू कमी येतं का रे? नाही, म्हणजे तू जरी हे सांगितलंस तरी हे खरं कारण नाहीये. तू रोज नशेत असतो का? तुला सांगितलं ना मी ती पर्स द्यायला आली. ही काय पर्स? नो 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 नो, मला माहितीये हे तुझं खरं कारण नाहीये. हे बघ, मला ना उगाच त्रास देऊ नको. माझं हेच खरं कारण आहे. मी पर्स द्यायला आले. आता जर माझा अजून वेळ खाल्लास ना तर बघ. हे हेच म्हणतोय मी. काय तुला माझ्याशिवाय करमत नाही ना? हा? कोण आहेस तू? हा, कोण समजतो स्वतःला? तुझ्याशिवाय न करमायला कोण आहे? कोण तू? वेडा मूर्ख आहेस?